हॅलो गाईज, कशा आहात? तर होप मजेतच असाल. आणि आमच्या ॲनिव्हर्सरीचं आम्ही सेलिब्रेशन केलं आहे. तर मी ह्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल गिफ्ट आणायला गेले होते आणि ते पण यांना न सांगता, कारण की मला घ्यायचं होतं. आणि ह्यांनी मला बाहेर जाताना खूप वेळा विचारलं कुठं चालली आहे. मी म्हटलं तुम्हाला काय करायचं आहे? म्हटलं तुमचं काहीतरी सरप्राईज आहे, तुम्हाला द्यायचं आहे. आणि मला खूप दिवसापासून घ्यायचं होतं त्यांना, म्हणजे ते खूप वर्षापासून मला ही गोष्ट मागत होते की मला घ्यायची आहे. म्हणजे मागत नव्हते पण त्यांना घ्यायची होती. आणि काही गोष्टीमुळे मी त्यांना नको म्हणायचे की नको नको खूप महाग आहे. मग आता असं वाटलं की नको, आपण ह्यांना काहीतरी हेच त्यांना जी गोष्ट आवडती ना, तर मी त्यांना ती देऊ शकत होती. म्हणून मी म्हटलं की चला आपण आज ह्यांना खूप छान असं गिफ्ट द्यायचं आहे आणि त्यांना खुश करायचं. म्हणून मी आज त्यांच्यासाठी गिफ्ट घ्यायला चालले. तर व्हिडिओची सुरुवात तिथूनच आहे की मी ह्यांच्यासाठी गिफ्ट घ्यायला गेले आणि ते पण यशसोबत गेले. छोटे छोटे पार्ट्स घेतले, जास्त जमलं नाही व्हिडिओ शूट करायला, पण त्यांना गिफ्ट घेण्यासाठी आम्ही आत्ता बाहेर निघलो. तर गाईज मी पोहोचले पुमाच्या शोरूममध्ये. आणि गेल्या गेल्या मला काही समजत नव्हतं की त्यांनी साईज सांगितली की, म्हणजे मी जे साईज घेऊन आले होते यांच्या शूजची लपून, ती साईजनुसार इथं शूज ते लावले होते. आणि मी खूप कन्फ्यूज झाले होते की कोणतं घेऊ, काय घेऊ, कारण की त्यांची चॉईस काय आहे मलासुद्धा माहिती नव्हतं. कारण की त्यांना स्पोर्ट्स शूज घ्यायचा होता आणि स्पोर्ट्समध्ये त्यांना काय आवडेल हे मलासुद्धा कल्पना नव्हती. तरी मी यशला हा शूज खूप आवडला. यश हा चेक करत होता की त्याला खूप आवडला, मग त्याने तो घालून बघितला. त्यानंतर हा पण बघितला. मी म्हटलं घातल्यावर बघू की कसा दिसतो आहे शूज. हा पण ट्राय केला, पण तरी पण मला हा एवढा म्हणजे आवडला नाही, ॲव्हरेज वाटत होते हे सगळे. मी म्हटलं काहीतरी वेगळं घेतलं पाहिजे, म्हणून मी थोडंसं पुढं गेले. मग त्यानंतर हे नवीन शूज दिसले मला. मग ह्यातला मला एखादा शूज आवडला. त्यानंतर आम्ही आलो टी शर्ट घ्यायला. टी शर्ट घेतलं यांच्यासाठी. टी शर्ट घेऊन शूजसुद्धा मी फायनल केला. म्हटलं जरी नाही आवडलं तर बघू. पेमेंट करायला आले आणि आपल्याला तिथे 3 प्रोडक्टवर 55% सूट होती. मग आपण पेमेंट केला आणि तिथून मग नंतर मी निघाले घराकडे. काय होते मग नंतर ते सगळं पॅक करून आम्ही आलो इकडे पॅकिंगसाठी. सगळं गिफ्ट वगैरे रॅप करून म्हणलं आता फायनली आपण घरी जाऊया. तर गाईज गिफ्ट वगैरे घेऊन आम्ही बिलिंग वगैरे केलं आणि ॲक्च्युली मी दुकानावर येऊन पॅकिंग केली आणि ते गिफ्ट वगैरे सगळं यशच्याच घरी ठेवलं. आणि माझ्या डोक्यात एक रात्री प्लॅनिंग होतं की आपल्याला काहीतरी असं डेकोरेशन करायचं आहे. म्हणजे जो तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल रील्सवरती की ॲनिव्हर्सरीचं, आणि ते त्यांना मी काहीच बोलले नव्हते की मी असं असं करणार आहे. आणि मी सगळं काही घेऊन ठेवलं होतं जाताना, म्हणजे केक्स वगैरे घेतले होते, भरपूर काय काय गोष्टी. म्हणजे मी दुपारीच सगळं केलं होतं. केक घेतला होता, फुलं वगैरे अरेंज केली होती, सगळं काही केलं होतं. आणि ह्यांना काहीच आयडिया नव्हती त्याची. तर मी रात्री यांना खूप म्हणजे लेट म्हणजे यांना बोलले, तर हे मला म्हणले तू मला ॲटलिस्ट कानावर तरी घालायचं होतं की मी पण तुला मदत केली असती ॲटलिस्ट ते आवरायला वगैरे. पण मी यांना काहीच सांगितलं नाही. माझ्या डोक्यात वेगळंच प्लॅनिंग होतं. म्हणलं की हे पण खुश होतील आणि मला गिफ्ट पण द्यायचं होतं, त्यामुळे मी असा विचार केला होता. तर तुम्ही आता नेक्स्ट पार्टमध्ये बघू शकता की आम्ही कसं रात्रीच 12 वाजता म्हणजे केक वगैरे कटिंग केलं आणि मी त्यांना गिफ्ट दिल्यावरती त्यांची रिॲक्शन काय होती. त्यानंतर मी रात्री आले केक घेण्यासाठी, कारण की दुपारी आपण ऑर्डर वगैरे देऊन सगळं केलं होतं की आपल्याला काय काय घ्यायचं आहे. आणि संध्याकाळी मी आले रात्री आणि केक घेण्यासाठी आले यशसोबतच. म्हणजे काय काय सामान मला जे पाहिजे होतं ते मी ऑलरेडी सांगितलं होतं त्यांना, त्यामुळे फक्त आपल्याला घेऊन जायचं होतं. आणि दुपारी ज्या टायमिंगला मी आले त्यावेळेस मला काही व्हिडिओ काढायचं सुचलं नाही, कारण की नेहमी हे सोबत असतात आणि हे व्हिडिओ शूटिंग करत असतात आणि माझ्या डोक्यात काही व्हिडिओचं येतच नाही लगेच. तर मग यशला मी म्हटलं की तू कर, म्हटलं व्हिडिओ शूट कर आणि मी हे करते, कारण की माझ्या ह्या गोष्टी लक्षातच राहत नाही. मग मी शेवटी आम्ही केक वगैरे बघितलं, जसं सांगितलं तसं त्यांनी केला होता. ते सिम्पल, आणि मला सिम्पलमध्ये छान असा केक पाहिजे होता. तर तो केक घेतला आम्ही आणि तिथून मग घरी निघालो. हॅपी बर्थडे डिअर आरुष, हॅपी बर्थडे टू यू. बस बस बस. आवने झोपले का? झोपली झोपली आवनी झोपली. तर माझ्या बायकोने माझ्यासाठी खूप काही स्पेशल करून केलं होतं आजच्या दिवसासाठी. यावेळेस मलाच काही जमलं नाही तिच्यासाठी करायला, पण तिने खूप काय असं करून ठेवलं होतं की मला सरप्राईज करण्यासाठी. तिला राग आलाय, राग. कसला राग आलाय? तुझा बर्थडे का?
हर टायमाला तिचा बर्थडे असतो. तर आमचा केक तर कापून झाला होता, पण आम्हाला व्हिडिओ काढायचे होते आणि आवनी तर तुम्ही बघितली कशी फुगली होती. तर खास परत तिच्यासाठी स्पेशल आम्ही एकदा केक कापून घेतला. मग अरे बापरे, पक्का याच्यासाठी गेलते का तुम्ही? तर माझ्या लाडक्या बायकोनी माझ्यासाठी सरप्राईज गिफ्ट आणले. खरं तर हे गिफ्ट मी तिला द्यायला पाहिजे होतं, पण यावेळेस तिने मला दिले. तर चांगली गोष्ट आहे. तिला पण असं वाटतं आहे की माझी पण काहीतरी इच्छा आहे, ती माझी इच्छा पूर्ण करते. आणि तर थँक्यू सो मच. पण मी खूप कन्फ्यूज होतो नक्की हिने मला काय आणलं असेल. मी खरंच खूप कन्फ्यूज होतो की हिने मला काय आणलं असेल एवढ्या मोठ्या बॉक्समध्ये, कारण की मी ते इमेजिंग पण नव्हतं केलं. चल तू बस, लय कष्ट तो. तर मला खूप घाई झाली होती, उत्सुकता झाली होती नक्की हिने मला काय आणलं आहे. आणि ही काय पण आणणार, मला चांगलंच आणणार मला माहिती आहे. कारण की माझ्या मनात जी गोष्ट आहे ना, जी माझ्याकडनं घेणं होत नाही आहे किंवा काही अडचणी येतात त्या गोष्टी तिला माहिती आहेत. आणि माझ्याकडनं जर घेणं नाही झालं तर ती माझ्यासाठी नक्कीच ती काही करून ती करते, मला माहिती आहे. तर माझ्या मनात खूप वर्षापासून मला पुमाचा शूज घ्यायचा होता आणि तिने माझ्यासाठी पुमाचा शूज घेतला आहे. थँक्यू सो मच. आणि माझ्या मनातली एक गोष्ट होती की मला पुमा शूज घालून फिरायचं आहे. तर आता मी माझ्या बायकोमुळं मी पुमाचा शूज घालून फिरणार आहे. थँक्यू सो मच बायको. चांगलं आहे का? आवडलं का? वेगळं म्हणजे डिझाईन तुम्हाला नसेल आवडली तर दुसरी बघू शकता तुम्ही. शूज तर इतका आवडला आहे, अक्षरशः तोंडातून शब्द निघत नव्हते माझे, मी काय म्हणू. कारण की खरंच मी खूप दिवसापासून माझी इच्छा होती की मला पाहिजे आणि खरंच माझ्या तोंडातून शब्द निघत नव्हते. मी काय बोलू, काय तिला काय, मी शूजलाच बघत होतो. आणि खरंच खूप महाग असणार आहे. महाग असल्यामुळं माझ्याकडनं घेणं झालं ना, ते माझ्या बायकोने मला घेऊन दिले. हे बघा मी घालून दाखवतो तुम्हाला कसं दिसतंय, रापचिक एकदम. खूप आनंद झाला होता मला एकदम शूज बघून. आणि बघू शकता सुंदर वाटते का नाही, नक्कीच कमेंटमध्ये सांगा दीक्षाने कसं गिफ्ट दिलं आहे मला. आणि हे खरंच माझ्या मनातलं गिफ्ट होतं, म्हणजे मला घ्यायचं होतं. मी मे बी घेतलं पण असतं नंतर, पण तिने मला न कळताच हे असं गिफ्ट दिलं. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुझं गिफ्ट मला. बॅग तुम्हाला गिफ्ट. तुम्हाला एक्सेल आणलाय काय? ट्राय करा एकदा. ट्राय करून बघा ना. फ्री दिलेत काय त्याच्यामध्ये? फ्री नाही देत पुमामध्ये काहीच. मोठे आणलेत पण नाही, ह्याच्यामध्ये साईजच मोठी होती. माहिती एम लिहिलंय ना त्याच्यावर. बघा 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 कुणाचा बुट आहे तुमचा आहे. तू का घालते मग? एवढा मोठा बापरे. घालून बघते मी. शूज नाही घालत ना जास्त, म्हणून म्हणतो एवढा मोठा आहे. घालून जा जॉगिंगला पण. बापरे, आवनी पाय नाही द्यायचं. 80,000 के शूज आहे हो. चांगले आहेत का? चांगलेत, राहू दे. छान वाटले. थँक्यू सो मच. आपण जाऊ, मला वाटतं तरी पण. माझं गिफ्ट राहिलंय की, नसेल आवडलं तरी मी तुला द्यायचं गिफ्ट राहिलंय ना. पण काय देणार आहे तुम्हाला? सोन्याची आवरी. मी सोन्याची हावरी नाहीये, कळलं का? हा, सोनं तुम्हाला आवडतं, मला नाही आवडत. हे बघा, ही पोरगी बघा. तुम्हाला आवडलं नसेल म्हणजे अरे आवडलंय, ठीक आहे यार. छान येते, पण तिथं अजून होती व्हरायटी. चॉईस कशी होती काय माहिती. पण तुम्ही एकदा जाऊन आपण परत एकदा चेक पण करू शकतो. ठीक आहे ना. म्हणजे असं पण त्यांना मी टी शर्ट घेतलेले, त्यातलं एक टी शर्ट त्यांना खूपच ओव्हर साईज झालाय
आणि एक बरोबर आलाय. मग तो एक्सचेंज करायचाच आहे. तर मी म्हटलंय ना की तुम्हाला जर आवडलं तर आपण हे पण घेऊन जाऊ, नाही आवडलं तिथे एक्सचेंज पण होईल. ते म्हटलंय मी एक्सचेंज पण करू शकतो. ठीक आहे, जाऊन येऊ आपण. माझं एक काम राहिलंय आता, फळं आणायची. आता कधी आणणार तुम्ही? 1 वाजले, शाळेत जायचं. उद्या जाऊ, उद्या. तर आम्ही परत एकदा आलो कारण की यांना टी शर्ट एक्सचेंज करायचे होते. टी शर्ट आम्ही एक्सचेंज केले. आता हे दोन्ही. तर गाईज धन्यवाद सगळ्यांना. तुम्ही भरपूर सारे शुभेच्छा दिल्यात आणि त्या शुभेच्छा कायम आमच्या मनात राहतील. हो, थँक्यू सो मच. खूप जणांनी म्हणजे एवढे सारे विशेष आलेत आज. आणि खरं तर म्हणजे खूप सारे मला वाटतं मेन्शन राहिलेत माझे, कारण की आज आम्हाला असं झालंय की आमची अॅनिव्हर्सरी पण आम्ही खूप बिझी होतो. आरुच्या शाळेमध्ये गेलो होतो आम्ही. आज त्याचे बुक भेटणार होते आणि 2-3 कामं पण होते. बुक्स वगैरे त्याचे भेटणार होते आणि बुक्स घेण्यासाठी आम्ही स्कूलमध्ये गेलो. त्याची शाळा सुटल्यानंतर नाही, म्हणजे 4च्या आधीच आम्ही बाहेर गेलो होतो खरं तर. मग म्हणजे झालं काय, तिने जे गिफ्ट आणलं होतं ते म्हणजे त्यांना जे टी शर्ट आणलं होतं ते झालं ओव्हर साईज, म्हणजे मोठं झालं. आणि चेंज पण करायला गेलो. आणि माझ्या डोक्यात काय होतं की त्यांना जर शूज पण आवडले नाही किंवा तिथं तुम्ही एकदा ट्राय करा म्हणलं तुम्हाला कुठले आवडतात का. मग आम्ही सगळंच घेऊन गेलो होतो. मग ह्यांना टी शर्ट आवडले, दुसरे टी शर्ट घेतले ह्यांनी. मग तिकडून आम्ही आरुच्या स्कूलमध्ये गेलो. आरुच्या स्कूलमधनं आलो तर आता काय करायचं ते समजत नाही. तर आता आम्ही चाललोय भारी जेवायला. तर फॅमिली घेऊन सगळे. माझी आई चालली गावाला. माझ्या आईचं कधी होणार काय माहिती माझ्यासोबत येणं. तर आजच नुकती निघाली ती गावाला. तर बाकीचे तिची फॅमिली यश वगैरे तर आहे सगळं. म्हणजे आम्ही असं आता विचार केला की रात्री तर केक कटिंग म्हणजे केलं आम्ही घरातल्या घरात. म्हणजे मी छोटंसं केक आणलं होतं. म्हटलं आम्ही कधी रात्री 12 वाजता केक कटिंग जास्त करत नाही, दुसऱ्या दिवशी करतो. पण मी काल माझ्या डोक्यात एक वेगळं प्लॅनिंग होतं, त्यामुळे मी ह्यांना पण बोलले नव्हते. प्लॅनिंगलाच वाजले 3-4 आम्हाला. तो व्हिडिओ बनवजेपर्यंत आम्हाला सकाळ झाली. तर अजून एक प्लॅन आहे, तो उद्या तुम्हाला बघायला भेटायला उभी. मे बी उद्या ते करणार आहे. तर मी तुम्हाला सांगणार नाही, तुम्ही व्हिडिओ बघा, तुम्हाला आवडेल आणि तुम्ही पण नक्कीच तसं काहीतरी करा. तर ते उद्याचा प्लॅन आहे. उद्या मॉर्निंगला जाऊन मी ते माझं बाकीचं कामं करणार आहे. तर चला आता बाकीच दाखवतो मला यांनी काय काय म्हणजे गिफ्ट दिले. रात्री तर तुम्ही बघितलं होतं, पण आता मी चेंज करून आणले तर ते दाखवतो मी तुम्हाला. छानपैकी 2 टी शर्ट आणलेत. बघायचे का पुमाचे बॅग पडल्यात घरात. म्हणजे टी शर्ट आणलेत आणि आरुषला आला स्कूलमधनं. मग त्याचा थोडासा अभ्यास घेतला. आता त्याचे पण बाकीचे काम आहेत. मग मी म्हटलं की म्हणजे मला असं वाटलं की पाऊस पण खूपच आहे, म्हणजे कंटिन्यू पाऊस आहे. तर तुम्ही बघू शकता आमच्या घरात कंटिन्यू मुलांची मस्ती चालू असते, त्यामुळे मी ओरडत असते दोघांना पण. आणि काय करणार आता, तुमच्या पण घरात सगळ्यांच्याच घरात तेच आहे. आता आवरून निघणार आहे आम्ही. आवरून निघावं म्हटलं, कारण की पावसा पाण्याच्या घाटात पण कुठं जायचं, कारण की हॉटेल्स आहेत भरपूर तिकडे पण, आपल्या इथे पण आहेत. पण काही समजत नाही कुठं जावं. घाटात जावं तर मला थंडी पण असते. थंडी आणि पावसामुळे खरं तर मला थोडं रिस्की वाटते. म्हणून मी स्वतःच म्हटले की नको, आपण जास्त कुठं लांब नको जायला. आपल्या जवळपास, आमच्या जवळपास पण खूप छान छान हॉटेल्स आहेत जिथं छान असं, मेन गोष्ट जेवण चांगलं पाहिजे. त्यामुळे आम्ही आमच्या इथल्या जवळपासच्याच हॉटेलमध्ये म्हटलं आपली फॅमिली घेऊन. आईंना विचारलं, पण आई नेमकं आजच गावाला चालल्यात. मागच्या वेळेस पण आई कुठे गेल्या होत्या, कुठतरी गेले होते. म्हणजे आई नेहमी कुठं कुठंतरी जातात. नाहीतर मग त्यांची तब्येत पण ठीक नव्हती त्या दिवशी. आम्ही कडेपठारला गेलो होतो त्या दिवशी, पण त्यांना ऍक्च्युअली बरं नव्हतं म्हणून त्यांना. एकविरा देवीला पण नाही आले ते. एकविरा आईला पण कुठे गेला होता? एकविरा देवीला म्हटले मिरची बनवायची, म्हणली मिरच्या वाटायच्या होत्या त्यांना. बरं जाऊ द्या, त्यांनी नेमकं आम्ही ज्या वेळेस निघतो त्या नसतातच. आणि आज पण मला असं वाटत होतं की खरं तर आज त्यांनी असायला पाहिजे होतं माझ्यासोबत, आमच्यासोबत. कारण की आज आमच्या लग्नाला 10 वर्ष झालेत आणि मला असं वाटत होतं की त्या पाहिजे होत्या आज. तर म्हणजे मम्मी पप्पा सगळे, आता आईच नाहीत फक्त. मग आम्ही घरचेच आता आम्ही जाणार आहे. म्हणलं घरच्यांसोबतच जे असतं, म्हणजे म्हणतात ना सुखदुःखात तेच असतं. तर मला असं वाटतं की त्यांच्यासोबतच सेलिब्रेशन, जे आपल्या सुखात असतात तेच, म्हणजे दुःखात जे असतात तेच सुखात असावे असं मला वाटतं. त्यामुळे
आम्ही आमच्या फॅमिलीसोबत मस्त असं डिनरसाठी चाललो. चाललं आता. तर आता मी कपडे वगैरे घालून दाखवतो तुम्हाला. तर छान असे गिफ्ट्स आणले तिने मला. थँक्यू सो मच तुला पण मला गिफ्ट दिल्याबद्दल. शूज घेऊन दिले तिने खूप महागडा पुमाचा. इच्छा होतीच म्हणून मी म्हटलं की जाऊ दे, नाही का, इच्छा आहे यांची, म्हटलं घेऊन टाकू आपल्यातर्फे यांना. मग टी शर्टचं काय म्हणत नव्हतं, पण मी टी शर्ट सुद्धा घेऊन टाकले. टी शर्ट पण ते आता चांगले भेटले पण मी गेल्यानंतर. म्हणजे कसं झालं, मी ज्या टायमिंगला गेले होते त्यावेळेस हे नव्हते आणि ह्यांनी घातल्यावर खरं तर समजतं की टी शर्ट कसे दिसतात. आणि नेमकं जे आज टी शर्ट होते ना ते काल नव्हते, काल वेगळे होते. तर आज जो टी शर्ट भेटलाय तो खूप मस्त आहेत. ते दोन्ही पण आवडले मला, पण ह्यांना पण आवडले, मस्त दिसत होते ह्यांना. तर थँक्यू सो मच. तुम्ही भरपूर सारे शुभेच्छा दिल्या आणि असंच प्रेम राहून दे तुमचं आमच्यावरती. थँक्यू सो मच सगळ्यांनाच. छान खूप छान सारे विशेष शुभेच्छा आल्यात, खूप म्हणजे कमेंट्स पण भरपूर आलेत आणि खूप सारं प्रेम आहे तुमचं. आणि तुमचा जो आशीर्वाद आहे ना, मी म्हणते की तो असाच कायम राहू दे. कारण की ते म्हणतात ना, मध्ये तुम्ही बघितलंच असेल यांच्या छातीत दुखत होतं, त्यावेळेस मी एवढं टेन्शन घेतलं होतं. म्हणजे तो टायमिंगमध्ये मला असं वाटतं की खरंच ते म्हणतात ना की नजर नको लागायला आमच्या जोडीला. आणि तेच आहे, मला असंच वाटतं जे आमचं हॅपीली आहे ते हॅपीच एंडिंगपर्यंत राहू दे. तर चला बघूया आपण कुठल्या हॉटेलला चाललो आता. चला. तर पाऊस खूप पडत होता त्यामुळं आम्ही जवळ आम्ही इथल्या आमच्या घराजवळच्याच हॉटेलला गेलो आम्ही सगळेजण. आणि जेवण पण आलं तिथं. छान अशी 2 भाज्या रोटी मागवली सगळ्यांसाठी. तर जेवण झाल्यानंतर आमचे मित्र सागर भाऊ, अरबाज भाऊ, अमन भाई, बल्ली भाई आणि शेठ हे सगळे माझ्या लग्नाचा वाढदिवसासाठी केक घेऊन आले तिकडं हॉटेलमध्ये. आणि सगळ्यांसोबत आम्ही सेलिब्रेशन केलं. खूप छान वाटलं. तर भाऊंचं कटिंगचं दुकान आहे, खूप मस्त आहे. नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करा तिथं जाऊन. कालची स्टोरी ठेवली होती मी, काल तुम्ही स्टोरी बघितली असेल. तर भाऊ धन्यवाद, वेळात वेळ काढून तुम्ही माझ्यासाठी आले. आणि असंच प्रेम तुमचं कायम राहून द्या भाऊ, असंच प्रेम राहून द्या. तर सर्वजण केक चारत होते, छान वाटलं. घरी सेलिब्रेट नाही झाला पण हॉटेलला सेलिब्रेट झाला. केक कापायचा हेतू नव्हता पण या माझ्या भावांमुळं केक कापायचं सक्सेस झालं. भाऊ धन्यवाद, धन्यवाद भाऊ. तर तुम्ही यांना तर ओळखतच असाल, हा माझा मित्र बल्लीबाई उर्फ आकाश भाऊ फाळके. धन्यवाद. आरुष. तर गाईज फायनली आमच्या लग्नाला 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आणि खूप साथ दिली मला दीक्षाने, खूप साथ दिली. म्हणजे मी म्हणजे 0 होतो, तिने येऊन 1 लावला आहे आणि 10 झालो आहे, असं झालेलं आहे. तर हाय केलं ना. तर 10 वर्ष पूर्ण झालेले आमच्या लग्नाला. खूप शून्यातून दिवस काढले, खूप गरिबीतून दिवस काढले. होप तुम्ही बघितले असाल. आणि तिने एक क्षण पण माझी अशी म्हणजे कुठं कमी पडून दिलं नाही तिने. म्हणजे ज्या टायमाला मला कमजोरी वाटली किंवा ज्या टायमाला मी असा कशा टेन्शनमध्ये असेल, डिप्रेशनमध्ये असेल, खंबीर साथ म्हणून उभी राहिली ती माझ्यासाठी. तर खरंच देवाने माझ्यासाठीच बनवलं आहे तिला. आणि थँक्यू सो मच. तुम्ही पण भरपूर सारे विशेष केलेत त्याबद्दल. आणि मी देवाकडे एकच मागल की ती जाती वट पूजायला. तर या टायमाला मी म्हणाल देवा मला 7 जन्म हीच बायको भेटू दे. कारण की खरंच माझं खूप प्रेम आहे तिच्यावरती आणि तिचं पण माझ्यावरती खूप प्रेम आहे. तर अशीच साथ आयुष्यभर दे. तर अशीच साथ मला आयुष्यभर दे. देणार नाही, आतापर्यंत दिली, पुढे पण देणार नाही. हां देणार. आणि होप देवाकडे एकच प्रार्थना कराल की माझ्या संसाराला कोणाची नजर नको लागू. बाकी सगळ्यांचं तर प्रेम भेटतंय मला, भरपूर भर प्रेम भेटतंय. असंच प्रेम करत राहा. आणि कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगायचं. बाय बाय, टेक केअर, बाय.